पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातल्या भेटीची, त्यांच्यात झालेल्या करारांची मोठी चर्चा होतीये. मात्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील आणखी भेट जगाचं लक्ष वेधून घेतेय आणि ती भेट आहे एलॉन मस्क यांची. ही भेट का खास आहे ते पाहूया या ग्लोबल रिपोर्टमध्ये. ही दृश्य राजकीय दृष्ट्या दुर्मिळ आहे, कारण भारतीय राजकारणात सहसा न दिसणारं चित्र अमेरिकेत घडलंय. पंतप्रधान मोदी समोर बसलेले आहेत. त्यांच्या एका बाजूला भारतीय अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ बसलंय. त्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारी आहेत. त्यांच्या समोरही एक शिष्टमंडळ आहे, पण या शिष्टमंडळात ना कुठला मंत्री आहे ना कुठले अधिकारी आहे. तो जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क आणि त्याची पत्नी, पार्टनर आणि त्यांची 3 मुलं. मोदी आणि मस्क यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष लागलेलं होतं, त्यामुळे ही भेट खास ठरली आहे. भेटीत मस्क यांनी मोदींना हीट शील्ड टाईलचा तुकडा भेट दिला. 13 ऑक्टोबरला स्टारशिपच्या 5व्या टेस्ट फ्लाईटमध्ये हा तुकडा वापरला गेला होता. त्यामुळे मस्क यांचा भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याचा मानस स्पष्ट होतो. मोदी आणि ट्रम्प यांच्या द्विपक्षीय भेटीदरम्यानही एलन मस्क हजर होते. त्यावेळेसही मस्क हे भारतात व्यापार करू इच्छितात असं ट्रम्प म्हणाले. Mr. President, you spoke about Prime Minister Modi as a tough negotiator. Who was a tougher negotiator today and who has a better negotiating tactic when it comes to tariffs? Oh, he's a much tougher negotiator than me, and he's a much better negotiator than me. There's not even a contest. मोदी आणि मस्क यांच्यात 1.5 तास चर्चा झाली, तीही या सगळ्या बच्चे कंपनीच्या हजेरीत. दोघांनी स्पेस, टेक्नॉलॉजी, AI अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत करत असलेल्या सुधारणांची माहितीही मोदींनी मस्क यांना दिली. एक उद्योगपती आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा होत असताना मस्क यांची मुलं कधी गंभीरतेनं तर कधी खोडकरपणे ही सगळी दृश्य न्याहाळत होती. काही वेळेस तर खाली बसून ती खेळण्यात दंग झाली. त्याच वेळेस मोदींनीही मस्क यांच्या 3ही मुलांना 3 पुस्तकं भेट दिली. त्यात रवींद्रनाथ टागोर यांचं द क्रेसेंट मून, द ग्रेट कलेक्शन ऑफ R.K. नारायण आणि पंडित विष्णू शर्मा यांच्या पंचतंत्र या पुस्तकाचा समावेश होता. मोदींच्या हातातील भेटवस्तू तर लेकरांनी अक्षरशः खेचून घेतल्या. नंतर मस्कच्या बच्चे कंपनीनं ती तिथंच उघडून वाचायलाही सुरुवात केली. एलन मस्क हे जगातले नंबर 1चे उद्योगपती आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Xचे ते मालक आहेत. भारतात ते सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवू इच्छितात. भारतानं त्यांना अजून मंजुरी दिलेली नाही, पण पुढच्या काही काळात ती मिळेल असं दिसतंय, कारण मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर असलेला प्रभाव. प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी दक्षता विभाग ते निर्माण करतात. त्याचे प्रमुखही मस्कच आहेत. मस्क महोदयांनी सध्या निर्णयांचा सपाटाच लावलाय, पण हे करत असताना ते कुठेही गांभीर्याचा आव आणत नाही, पण कामं मात्र गांभीर्यानंच करतात हे निश्चित. आता हा व्हिडिओ बघा. यातही राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प आहेत. बाजूला मस्क संवाद साधतायत. त्याच वेळेस ट्रम्प यांचा एक चुणचुणीत पोरगा ट्रम्पनं म्हणतोय, तुम्ही इथून निघून जायला हवं, कारण तुम्ही प्रेसिडेंटच नाही. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय. आता अशा सगळ्या घडामोडी घडत असताना मस्क कुठेही गेले, कुणासमोरही गेले तरी स्वतःची बच्चे कंपनी, पार्टनर सोबतच ठेवतात. गांभीर्यानं चर्चा करतात. बरं, मस्क यांची काही फक्त 3च लेकरं नाही. मस्क हे 12 लेकरांचे बाप आहेत. त्यात 2 जुळ्या तर 3 तिळ्यांचा समावेश आहे. त्यांनी लग्नही 4 केली आहेत. 3 वेळेस घटस्फोट घेतलाय. त्यांच्या बायकांमध्ये सिंगर पासून ते टेक्नोक्रॅट पर्यंतच्या महिलांचा समावेश आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींसोबत उद्योगधंद्यांबाबत चर्चा करतानाही कुटुंब कबिला घेऊन जायला मस्क विसरले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.